उरूस आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विशाळगडावर कोणत्याही प्रकारची पशुहत्या किंवा पशुबळी देण्यास प्रशासनाने स्पष्ट मनाई केली आहे। 27 मे ते 6 जून या कालावधीत हा आदेश लागू राहणार आहे। शाहूवाडी तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून संयुक्तपणे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। धार्मिक कार्यक्रमांच्या दरम्यान गडावर येणारे पर्यटक, भाविक आणि यात्रेकरूंना कोणत्याही प्रकारचे अन्न शिजवण्यास तसंच पशुहत्या करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली। उरूस काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतल्याची माहिती शाहूवाडी तहसीलदार सीमा सोनवणे यांनी आणि पोलीस निरीक्षक सावंत्रे यांनी दिली। 27/5/2026 रोजी आपल्या विशाळगडावर भरणाऱ्या उरुसास पुरातत्व विभागाकडून नागरिक प्रमाणपत्र नाकारण्यात आलेले आहे। विशाळगड किल्ला हा संरक्षित स्मारकांच्या यादीत समाविष्ट असल्यामुळे सदर ठिकाणी कोणतीही पशुहत्या किंवा अन्न शिजवणे या कृत्यास कायदेशीर मनाई आहे। त्यामुळे 27/5/2026 ते 1/6/2026 या कालावधीमध्ये पशुहत्या, कुर्बानी या कोणत्याही कृत्यास महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे अवशेष नियम 1962 मधील नियम 8 क नुसार संरक्षित स्मारकाच्या परिसरात अन्न शिजवण्यास बंदी असल्यामुळे सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारची 27/5/2026 ते 1/6 या कालावधीमध्ये बकरी व उरूस या दरम्यान पशुहत्या, कुर्बानी व महाप्रसादासाठी पर्यटक, यात्रेकरू व भाविकांना महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष नियम 1962 मधील तरतुदीनुसार नागरिक प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही। चिखली मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी आमदार श्वेता महाले यांनी घेतलेल्या जनता दरबारात आलेल्या प्रकरणांचा संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेण्यात आला। प्रलंबित कामांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। जनता दरबारमध्ये नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या, महसूल प्रकरण, वीज, पाणी पुरवठा, रस्ते आणि शासकीय योजनांची संबंधित तक्रारींची विभागनिहाय समीक्षा करण्यात आली। यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। आमदार श्वेता महाले यांनी प्रत्येक प्रकरण गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांना वेळेत निपटारा करण्याचे निर्देश दिले। नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावं असंही आमदार श्वेता महाले यांनी सांगितले। 4 मे 2026 रोजी आपण जनता दरबारचं आयोजन चिखली तहसीलमध्ये करण्यात आलं होतं। त्या जनता दरबारमध्ये जवळपास 242 तक्रारी आपल्याला विविध डिपार्टमेंटच्या प्राप्त झाल्या होत्या। ज्या 242 तक्रारी प्राप्त झाल्यात त्या प्राप्त तक्रारीवरती संबंधित डिपार्टमेंटने काय कारवाई केली त्या संदर्भातला आढावा आज प्रत्येक डिपार्टमेंट वाईज घेण्यात आला। ज्या ठिकाणची प्रकरणं मार्गी लागलेत त्यांना संबंधित नागरिकांना पत्राद्वारे कळवण्यात आलेलं आहे आणि जे काही न्यायप्रविष्ट प्रकरणं आहेत त्या संदर्भामध्ये आपण काही निर्णय देऊ शकलो नाही। काही विषय आपले निधीचे होते, जसं की पांधन रस्ता मंजूर करणे असेल किंवा मग नाली बांधकाम असेल, तर अशा विषयामध्ये सुद्धा आपण काही प्रत्यक्ष कारवाई करू शकलो नाही। जेव्हा निधी उपलब्ध होईल त्यावेळेला पांधन रस्ते असतील किंवा शहरातले काही नाल्या असतील ते विषय त्यावेळेला जसा निधी उपलब्ध होईल त्या पद्धतीने त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राहील। परंतु जे विषय या 242 पैकी जे विषय तहसील, पंचायत समिती किंवा तालुका कृषी कार्यालय असेल किंवा पुरवठा अधिकाऱ्यांच्याकडे काही पेंडिंग विषय असतील ते मॅक्झिमम जवळपास 70% विषय हे मार्गी लागलेले आहेत। जे विषय मार्गी लागलेले आहेत त्या संदर्भात पत्राद्वारे कळवलेलं सुद्धा आहे। आता पुढचा जनता दरबार आपल्याला जून महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे 1 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता पहिला आपल्या जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आहे। माझी पुन्हा नागरिकांना विनंती आहे की आपण ज्या तक्रारी आमच्याकडे देतायत त्या तक्रारी विस्तृत स्वरूपाच्या असाव्यात, जेणेकरून प्रशासनाला त्याच्यावरती कारवाई तत्काळ करता येईल। गेल्या महिन्यामध्ये जवळपास 23 अशा तक्रारी आल्या होत्या की त्यामध्ये तक्रारदारांनी फक्त 4 ओळीची तक्रार केली होती। नेमकं त्या तक्रारीवरती प्रशासनाने काय करायचं हे त्या ठिकाणी क्लिअर होत नव्हतं।
तर असे विषय पुन्हा आम्हाला त्या तक्रारदाराला पुन्हा पत्रव्यवहार करावा लागला. तर माझी विनंती आहे, तक्रारदारांनी आपल्या ज्या समस्या आहेत त्या विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये द्याव्यात, जेणेकरून विलंब न लागता लगेचच तुमच्या तक्रारीवरती ऑन द स्पॉट त्या ठिकाणी आम्हाला कारवाई करता येईल. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. रत्नागिरी शहराजवळील चंपक मैदानावर भव्य बकऱ्यांचा बाजार भरलाय. खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते. यंदाच्या बाजारात 20,000 रुपयांपासून ते तब्बल 1,00,000 रुपयापर्यंतचे बकरे विक्रीसाठी दाखल झालेत. उंची, वजन आणि अंगावरील आकर्षक नक्षीदार रंगांमुळे हे बकरे ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातूनही विक्रेते मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल झालेत. कर्नाटक से आए सो है, कर्नाटक से आए और इधर जो है इधर का माशाल्लाह मार्केट तो बहुत अच्छा हुआ रत्नागिरी का. और हम बकरे 5 दिन से मार्केट बहुत अच्छा है. और हम इधर बिट्टल लेके आए थे, सोजत लेके आए थे, उसके बाद में बोर लेके आए थे. और हमारा रायबाग का फेमस जवारी आड़क बेरक करके इसकी एक जात है, वो बहुत माशाल्लाह बकरे थे. बकरे सब सेल हुए. हम इधर क्वांटिटी ले आए. हमारा जो प्राइस था 20,000 से लेके 40,000 तक प्राइस में हम बकरे सेल करें. माशाल्लाह ये साल इधर रत्नागिरी में चंपक मैदान बोल के है ये, तो इधर के लोग भी बहुत अच्छे से कोऑपरेटिव करे हमारे को. हमारा माल माशाल्लाह सभी सेल हो गए. रत्नागिरी को ज़्यादा कौन सा बकरा मतलब टाइप का पसंद आता है? इधर जो लोग इधर रत्नागिरी के अंदर जो है सो इधर अंडोल बकरे कोटा बहुत ज़्यादा जाता है. और कौन सी दूसरी नस्ल है वो भी माशाल्लाह जाता है. लेकिन हम जो लाए थे इधर सोजत और बिट्टल और हमारा जवारी रायबा का आड़क बेरक के बकरे लेके आए थे. माशाल्लाह अच्छा रिस्पांस रहा है इस साल में यहाँ पे. और यहाँ के लोग भी बहुत अच्छे से कोऑपरेट करे हमारे. आपका नाम? मेरा नाम मंजूर सैयद, रायबाग से आए हैं, कर्नाटक.